मनसेचा 20वा गुढीपाडवा मेळावा जो आहे तो दादर येथील शिवतीर्थावरती संपन्न होत आहे। त्याबद्दल आपण जर बघितलं तर संपूर्ण राज्यभरात मनसैनिक जे आहेत ते दादरकडे रवाना होत आहेत। रायगडमधील देखील मनसैनिक जे आहेत ते दादरकडे रवाना होत आहेत। माझ्यासोबत आपण जर बघितलं तर रायगडचे सर्व मनसैनिक पदाधिकारी या ठिकाणी दिसत आहेत। नेमकी राज ठाकरे काय आता संबोधणार, मनसैनिकांना काय उपदेश देणार हे खरं पाहावं लागणार आहे। माझ्यासोबत मनसे रोहा तालुका प्रमुख साईनाथ डोळे आहेत। सर, काय सांगाल की रायगडची टीम पूर्णतः आता दादरकडे रवाना होत आहे? दरवर्षाप्रमाणे यंदा देखील आम्ही गुढीपाडवा मेळाव्याला चाललेलो आहे। आज पक्षाला 20 वर्ष झाली आहेत। त्याच जोशात, त्याच ताकदीने, त्याच जल्लोषात सर्व कार्यकर्ते आज आम्ही दादरकडे रवाना झालेलो आहोत। रायगडच्या विविध भागातून असेल, पोलादपूर असेल, सिव्हिजन असेल, मनसैनिक जे ते रवाना होत आहेत, एकंदरीत तुम्ही काय सांगाल? खूप मोठ्या प्रमाणात मनसैनिक रायगडमधून निघालेले आहेत आणि राजसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी हे सगळे मनसैनिक आता निघालेले आहेत। काही गाड्या मागे आहेत, काही गाड्या पुढे गेलेले आहेत। राजसाहेब जे काय आम्हाला आदेश देतील त्याचं आदेशाचं पालन करून आम्ही रायगड जिल्ह्यात नव्याने सुरुवात करू। एकंदरीत आपण बघितलं तर मनसे पक्षामध्ये देखील विविध सेल आहेत। विद्यार्थी सेलचे प्रमुख प्रतीक आपल्यासोबत आहेत, ती देखील या मेळाव्यासाठी रवाना झालेले आहेत। काय सांगाल, कसं वातावरण आहे विद्यार्थी सेलमध्ये? विद्यार्थी सेनेचं खूप असं उत्साहीदायी वातावरण आहे। सर्व विद्यार्थी सेना दक्षिण रायगडमधले 7 तालुक्यांचे सर्व पदाधिकारी, सगळे आमचे विद्यार्थी सेनेचे सगळे कार्यकर्ते, सगळे आम्ही राजसाहेबांचे मनोगत आणि साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही जात आहोत। त्याचबरोबर आमचे अमितसाहेब ठाकरे यांचे सुद्धा मनोगत आम्ही ऐकणार आहोत। आम्ही सगळ्यांना आनंद आणि जोशाने आम्ही इथनं रायगडमधून निघणार आहोत। एकंदरीत आपण बघितलं तर मनसेचा 20वा वर्धापन दिवस देखील रायगडमध्ये संपन्न झाला। 20 वर्ष मनसेला आता पूर्ण होत आहेत आणि त्याच दरम्यान आता 20वा हा गुढीपाडवा हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।